वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून धोधर पाऊस होत आहे। आपण बघू शकतो सध्या मी रिसोड तालुक्यातील बालखेड या परिसरात आहे। या ठिकाणी पेनगंगा नदीचं पात्र पूर्णतः भरून वाहत आहे। दुतडी भरून वाहत असलेल्या पात्राचं पाणी हा पूर्ण शेतामध्ये घुसलं आहे, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तसे या बालखेड परिसरातील जो भी शेतकरी असो या नदीकाठच्या ज्या शेती येतात त्या पूर्णतः पाणी खाली आल्या असून या ठिकाणी जो सोयाबीन असो, हळद असो, हे पिके असो या ठिकाणी पूर्णतः खरडून गेली। तसेच या शेतीची मातीही पूर्ण खरडून गेल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी येतात त्याच्यावरून जाणून नेमकं दादा हे काय परिस्थिती आहे, नेमकं दरवेळेस तुमच्या इकडे पूर परिस्थिती निर्माण होते? नमस्कार सर, मी उमेश बिजोरे सर। 10 दिवस झाले पाण्याने विश्रांती घेतली होती आणि 10 दिवसानंतर जे ढगफुटी सदृश असा पाऊस पडलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात जरी पाऊस पडला सर तर आमच्या या नदीला भरपूर असा पूर येते सर। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाते। जे सुपीक आमची शेती आहे ती खरडून वाहून जाते आणि हेक्टरो शेती अशी पाण्याखाली गेलेली आहे सर। इकडे नाले असो, नदी असो, सगळी जी शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं असं भरपूर असं अतोनात असं नुकसान झालेलं आहे सर। माझी आपल्या माध्यमाच्या याने सरकारला विनंती आहे की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला ही त्वरित मदत द्यावी सर। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत दादा, नेमकंच इथं परिस्थिती होती। नेमकं दादा तुम्ही बघता एकीकडे शेतकरी कळवा करणारा आहे सरकार म्हणतात आणि दुसरीकडे आपले जे कृषी मंत्री आहेत ते रम्मी खेळतात आणि अशी परिस्थिती असल्यावर तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीवर? या परिस्थितीवर माझं एकच म्हणणं आहे की खूप ढगफुटी सदृश पाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नुकसान तर झालेलं आहे कारण की एका महिन्यात 2दा पाऊस पडलेला आहे। 2दा पाऊस पडला। पहिल्या पावसामध्ये बी ढगफुटी सदृश पाणी झाला, त्यानंतर शेतकऱ्याची जमीन वाहून गेली, खरडून गेलेलं आहे सगळं। आणि 2दा शेतकऱ्यांना पहिल्यांदा बी पीक पेरलेलं आहे, दुसऱ्यांदा बी पीक पेरलं, दुसऱ्यांदा बी ही सगळी जमीन खरडून गेलेली आहे। आणि आपले कृषी मंत्री साहेब जंगली रम्मी खेळता। माझी माननीय कृषी मंत्री साहेबांना एक आग्रहाची विनंती आहे, साहेब जंगली रम्मी न खेळता आमच्या शेतकऱ्यांच्या वावरात येऊन एकदा पहा की बा किती अतोनात नुकसान झालेलं आहे। खूप भयानक परिस्थिती आहे सर। आणि माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे सरकारनं की बा शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे साहेब। नक्कीच शेतकऱ्याच्या ज्या वेदना आहेत मागील 2 महिन्यात, 1 महिन्यापासून सतत जो पाऊस चालू आहे, 2 वेळेस या पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। या शेतकऱ्यांना पंचनामे करून आर्थिक मदतीची गरज आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।